चला, आपण जे काही क्वेश्चन सोडवले सॅलरी या टॉपिकचे ते सगळे क्वेश्चन्स होते. ऑलमोस्ट 16-17 प्रॉब्लेम्स आपले झालेत सोडवून. पण आपण अजूनही थोडे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत बिकॉज सॅलरी हा टॉपिक तुमच्याकडे खूप इम्पॉर्टंट आहे. लिटरली 24 मार्क्सचा तुमचा टोटल सॅलरीचा प्रॉब्लेम येणार आहे. म्हणजे जर का तुम्ही इंटरनलवाले आहात तर तुमचा 16 मार्कांचा रेग्युलर सॅलरीवरचा क्वेश्चन आणि 6 मार्कांचा टोटल इन्कममध्ये सॅलरीचाच क्वेश्चन राहणार आहे. आणि जर का तुम्ही एक्सटर्नलवाले आहात तर तुमचा 20 मार्कांचा असणार आहे सॅलरीवर स्पेशल क्वेश्चन आणि जवळजवळ 10 मार्कांचा असणार आहे सॅलरीवरच त्याला काय म्हणतो आपण, सॅलरीवर मिक्स क्वेश्चन जो असतो. टोटल इन्कम असतो ना, टोटल इन्कममध्ये सॅलरीसाठीच फक्त 10 मार्कांचा आहे. म्हणजे एक्सटर्नलवाल्यांनो 30 मार्क, इंटरनलवाल्यांनो तुम्हाला टोटल 24 मार्क. 24 मार्क किंवा 22 मार्क हे कशावर आहेत, सॅलरीवर आहेत. सो प्रॅक्टिस ऑफ सॅलरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, चलो. हा जो FY आहे हा तुम्ही चेंज करणार आहात. म्हणजे तुम्ही इथे काय म्हणणार माहिती का, माझ्याकडनं राहिलं ते तुमचं चेंज करायचं. तुम्ही इथे म्हणणार 20-21. FY म्हणजेच प्रिव्हियस इयर, फायनान्शियल इयर म्हणजेच प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर किती तुमचं 20-21 आहे आणि असेसमेंट इयर 21-22 आहे. ओके, चलो. इथे जे एप्रिल 2019 दिसतं आहे तिथे तुम्ही एप्रिल 2021 कराल. इथे एप्रिल 2021 आणि मार्च 2021. सॉरी, इथे 20 आहे, नो 20 नाही, 21च बरोबर आहे. दोन्हीकडे एप्रिल 2021 आणि मार्च 2021 असं तुम्ही करणार आहात. एवढे चेंजेस करा, प्रॉब्लेम लिहून घ्या आणि मग तो सोडवा. ओके, चला मग. सगळ्यात पहिले आपल्याकडे काय आहे, बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी किती आहे, 15,000 पर मंथ. सी 15,000 पर मंथ. इकडे इंटू 12. माझं PDF जेव्हा टाईप केलं तेव्हा थोडंसं तिकडे गेलेलं दिसतं आहे. हे इथे 15,000 इंटू 12 मंथ असं असायला हवं होतं. ते किती आले, 1,80,000. ओके, उसके बाद डियरनेस अलाउंस. डियरनेस अलाउंस कितना है आपका, डियरनेस अलाउंस है 6,000 पर मंथ. 6,000 इंटू 12 मिळताना 6,000 गुणिले 12 मिळाला. सो फुल्ली टॅक्सेबल. आणि ह्या डियरनेस अलाउन्सच्या काही पर्सेंटमध्ये किंवा काही अमाऊंट ही आपल्या रिटायरमेंट बेनिफिटसाठी जमा केली जाते. लाईक आपण रिटायर झाल्यावर आपल्याला लमसम एक रिटायरमेंटसाठी चेक मिळतो ग्रॅच्युटीचा, त्यासाठी आपल्याला पैसे जमा केले जातात. ओके, तर ते किती आहेत, 2,000 पर मंथ आहेत. हा जो फॉर्मिंग पार्ट आहे फॉर रिटायरमेंट बेनिफिट्स हा आपण कुठे यूज करतो, हा आपण वर्किंग नोट्समध्ये यूज करतो. कुठे, वर्किंग नोट्समध्ये. बाकी सॅलरीमध्ये आपण घेताना फुल्ली टॅक्सेबल करणार तुमचा डियरनेस अलाउन्स 6,000 इंटू 12 त्याला 72,000. उसके बाद क्या है, बोनस. बट बोनस 2 प्रकारे मिळाला आहे. बोनस हा मिळाला आहे तुम्हाला फॉर द इयर ऑल्सो अँड अरियर्स. मागच्या वर्षींचा बोनस बाकी होता तोही आत्ता मिळाला आहे. ओके, चला मग मी ते लिहून ठेवलं आहे बघा. बोनस फॉर द इयर अँड फॉर द प्रिव्हियस इयर्स दोघंही काय झाले, टॅक्सेबल झाले. बाहेर आले 50,000. बाहेर किती आले, 50,000. उसके बाद तुमको क्या मिला, ॲडव्हान्स सॅलरी. एप्रिल 2021ची सॅलरी, सॉरी मार्च 2021ची सॅलरी एप्रिल 2021मध्ये मिळाली आहे तुम्हाला. थोडं उलटं बोलले. एप्रिलची सॅलरी तुम्ही मार्चमध्येच काढून घेतली कारण तुमचं वर्ष कधी संपतं आहे, 31 मार्च 2021ला संपतं आहे. मार्च 21ला आहे ना, तुम्ही मार्च 21मध्येच एप्रिल 21ची सॅलरी घेऊन टाकली, याच्या पुढच्या महिन्याची सॅलरी घेऊन टाकली. ज्या वर्षी मिळेल त्या वर्षी टॅक्सेबल. सो ॲडव्हान्स सॅलरी इज फुल्ली टॅक्सेबल. सी 15,000 फुल्ली टॅक्सेबल. त्याच्यानंतर बघा, एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन वगैरे तर काही दिलेलं नाही तुम्हाला. इथे फक्त दिलं आहे इंटरेस्ट ऑन RPF. किती मिळालं आहे, 13%. बघा, जेव्हा तुम्हाला अमाऊंट प्लस पर्सेंट दिलेले असतात, अमाऊंट प्लस पर्सेंटेज दिलेले असतात, तेव्हा तुम्ही एक्झम्पशन कसं कॅल्क्युलेट करतात RPFचं. तर बघा, तुम्ही तेव्हा एक्झम्पशन कॅल्क्युलेट करतात हवे त्याला गुणिले नको त्याला भागिले. मीन्स 39,000 हे टोटल किती पर्सेंट आहे, 13% आहे.
सो याला डिवाइड बाय 13 इंटू 9.5. ह्याचं कॅल्क्युलेशन किती आलं? 28,500. येतं आहे लक्षात? म्हणजे तुमचे टोटल 39,000 28,500 हे वजा होतील, एक्झम्प्ट होतील. उरलेले काय येतील? टॅक्सेबल येतील. ओके. म्हणजे कळलं का तुम्हाला इथे आपण काय केलं? आपल्याला इथे एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन तर काही दिलेलं नाही आहे. एम्प्लॉयरने किती केलं आहे ते दिलं आहे आणि इंटरेस्ट क्रेडिटेड टू RPF दिला आहे. इंटरेस्ट किती होता? 39,000. आणि तुम्हाला पर्सेंटेज पण दिले. इंटरेस्ट किती पर्सेंट आलेला होता? 13% आलेला होता. ओके. म्हणजे तुम्ही काय करणार रे? तर तुम्ही असं करणार, एक्झम्पशन काढताना 9.5% एक्झम्पशन घ्यायचं, एवढं तर कन्फर्म आहे. ओके. म्हणून मग तुम्ही काय केलं? 39,000 इंटू हवं त्याला गुणिले, नको त्याला भागिले. नको किती? 13%. हवे किती? 9.5%. ह्याचं कॅल्क्युलेशन आलं 28,500. ते एक्झम्पशन घेतलं, उरलेली अमाऊंट टॅक्सेबल. नंतर आहे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF. नंतर काय आहे? एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF. पण हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कशाचे मिळालं आहे रे? तर ते 15% ऑफ सॅलरी असं म्हटलं आहे. त्यांनी 15% ऑफ बेसिक सॅलरी म्हटलं आहे का रे? बेसिक सॅलरी म्हटलं आहे का? नाही. त्यांनी म्हटलं आहे 15% ऑफ सॅलरी. सॅलरी म्हणजे कोणती? बेसिक प्लस DAचा फॉर्मिंग पार्ट आणि पर्सेंटेज कमिशन या सॅलरीच्या. ओके. मग ती कोणती बघा? ह्याच्या पुढे काय मिळालं बघा बरं तुम्हाला? एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF. हे जे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF आहे हे 15% ऑफ सॅलरी मिळालं आहे ना. बेसिक सॅलरी ना, बेसिक सॅलरी प्लस DA हे ॲक्च्युली मिळालं आहे 15% ऑफ सॅलरी. मग सॅलरी कोणती? तरी बघा ही. अरे देवा, हां आहे सॅलरी. किती आहे ती बघा बरं. सी हिअर, सॅलरी फॉर द पर्पज ऑफ RPF किती आहे ती? तर ती आहे बघा बेसिक. पुन्हा इथे गुणिले 12 करायचं राहून गेलं. इथे गुणिले 12 आहे बघा. 1,80,000 आली. 15,000 गुणिले 12. डिअरनेस अलाउन्स फॉर्मिंग पार्ट 2,000 गुणिले 12. इथे 2,000 गुणिले 12 असायला हवं होतं. माझ्याकडनं इथे सुद्धा प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. मग इथे 2,000 गुणिले 12. ओके. किती आले ते? 24,000 आले. आणि पर्सेंटेज कमिशन ऑन सेल्स म्हणजे तुम्हाला असं दिलेलं असतो सेल्स 10 लाख रुपये समजा एक्झाम्पल हां, आणि त्याच्या 2%. मग 2% किती आले? तर 20,000 आले है ना. असं दिलेलं असतं. पण पर्सेंटेज कमिशन यावेळेस इथे नाही आहे. मग इथे डॅश. टोटल आहे 2,04,000. ही आहे आपली सॅलरी फॉर द RPF. ओके. मग चला मग बघा 2,04,000 इंटू 15% किती आले? 30,600. आणि आपल्याला RPFच्या एम्प्लॉयर्सच्या कॉन्ट्रीब्युशनला एक्झम्पशन किती मिळतं? 12% ऑफ सॅलरी. तीच 2,04,000 तिच्याच 12% किती आले? 24,480. 30,000मधनं 24,000 गेले, 6,000 आले. 6,120 ही आली आपली टॅक्सेबल अमाऊंट. मग तिसरं लास्ट होतं त्याच्यामध्ये नेक्स्टवालं टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन. म्हणजे इथे बघा ना, शी इज प्रोव्हाइडेड विथ फर्निश्ड अकोमोडेशन अ स्पेशियस बंगलो. मस्तवाला बंगलो दिला आहे तिला, मुंबईला दिला आहे. आणि फेअर रेंटल व्हॅल्यू ऑफ द बंगलो. फेअर रेंटल व्हॅल्यूला कधीच बघायचं नाही, नेहमी तिला काट मारून टाकायची. फेअर रेंटल व्हॅल्यू हे कधीही बघायचं नाही, त्याला काट मारायची. ओके. फेअर रेंटल व्हॅल्यू म्हणजे काय? तर तुम्हाला जो बंगला दिला आहे की नाही त्या बंगल्याच्या सिमिलर बंगला त्याची म्युन्सिपल व्हॅल्यू, त्याला फेअर रेंटल व्हॅल्यू म्हणतात. सो आपण ही बघणार नाही. ओके. कॉस्ट ऑफ द फर्निचर किती आहे? 1,00,000 आहे. आणि रेंट पेड फॉर अकोमोडेशन बाय मिसेस कल्याणी 3,000 पर मंथ. कल्याणीने स्वतः त्या घरासाठी 3,000 रुपये पे केलेले आहेत. चला, जेव्हा त्यांनी इथे फेअर रेंटल व्हॅल्यू दिली ना त्या घराची, तेव्हाच कळून जायचं
तेव्हा समजून जायचं की तुम्हाला हे घर त्या एम्प्लॉयरने स्वतःचं दिलेलं आहे. स्वतःचं दिलं आहे म्हणजे काय, तर मग तुम्ही पॉप्युलेशन बघाल आणि पॉप्युलेशनच्या हिशोबाने तुम्ही पर्सेंटेज ऑफ सॅलरी तुम्हाला टॅक्सेबल कराल. ओके. पॉप्युलेशन 0 lakh to 10 lakhs, 0 to 10 lakhs 7.5% एवढी सॅलरी तुमची टॅक्सेबल होईल कॉस्ट, व्हॅल्यू ऑफ कॉस्ट म्हणून किंवा व्हॅल्यू ऑफ हाऊस म्हणून. 10 लाखांच्या वर सॅलरी 25 लाखापर्यंत असेल. 10 लाखाच्या वर 25 लाखापर्यंत पॉप्युलेशन असेल तर किती टक्के सॅलरी टॅक्सेबल होईल तुम्हाला? 10%. म्हणजे तुमच्या घराची व्हॅल्यू येईल 10% ऑफ सॅलरी. आणि 25 लाखाच्या वर जर का पॉप्युलेशन गेलं तर 15% ऑफ सॅलरी ही तुमची व्हॅल्यू ऑफ हाऊस येईल. ओके. पॉप्युलेशन कोणत्या केसमध्ये बघायचं? ज्या केसमध्ये तुम्हाला ते घर ओनरने, एम्प्लॉयरने स्वतःचं घर दिलं आहे, ओन हाऊस दिलं आहे. ओन हाऊस दिलेला असेल तरच तुम्ही हे पर्सेंटेज बघाल. आता आपल्याकडे मुंबई म्हटलं आहे. मुंबई म्हणजे ॲन ऑबियस 25 लाखाच्या वर पॉप्युलेशन आहे म्हणजे 15% ऑफ सॅलरी हे व्हॅल्यू ऑफ हाऊस येईल. मग चला बघूयात. हे बघा इथे वर्किंग नोट. व्हॅल्यू ऑफ हाऊस 15% ऑफ सॅलरी. सॅलरी कोणती? सॅलरी कोणती? इथे सॅलरी कशी आहे? इथे जी सॅलरी आहे ना, या सॅलरीच्या टोटल वेगळी सॅलरी इथे आहे. कशी बघा? बेसिक, डी एचा फॉर्मिंग पार्ट, पर्सेंटेज कमिशन, फिक्स कमिशन, बोनस, ऑल टॅक्सेबल अलावन्सेस. ऑल टॅक्सेबल अलावन्सेस. बघा इथे तुमची जी बेसिक सॅलरी आहे ती 15,000 × 12 पाहिजे होती. त्याच्यानंतर डिअरनेस अलावन्स पण हवा होता 2,000 × 12. ओके. म्हणजे इकडे 1,80,000, इकडे 24,000. पर्सेंटेज कमिशन दिलेलं नाही आहे, डॅश. फिक्स कमिशन दिलेलं नाही आहे, डॅश. बोनस फॉर द इयर ओनली. इथे बोनस फॉर द इयर घेतला. किती होता तो? 40,000 होता. ओके. आणि ऑल टॅक्सेबल अलावन्सेस. टॅक्सेबल अलावन्सेस म्हणजे काय रे, तर एक्झम्पशन वजा करून आलेली जी टॅक्सेबल कॉलममध्ये, लास्ट कॉलममध्ये दिसलेली अमाऊंट असते ती असते ऑल टॅक्सेबल अलावन्सेस. ओके. तर आपल्याकडे तो होता एकच अलावन्स, मेडिकल अलावन्स. मग तो इथे घेतला. या सगळ्यांची टोटल आली 2,68,000. ही आली आपली सॅलरी. या सॅलरीच्या 15% हे इथे तुम्ही व्हॅल्यू ऑफ हाऊस म्हणून घेतले. यातनं तुम्ही लेस काय करणार? यातून तुम्ही लेस करणार अमाऊंट पेड बाय एम्प्लॉई. एम्प्लॉई म्हणजे कल्याणी. कल्याणीने किती पेड केले बरं या घरासाठी? 3,000 पर मंथ पेड केले. म्हणजे 3,000 × 12 किती आले ते? 36,000. जेव्हा तुम्ही 36,000 मायनस केले तेव्हा तुमची व्हॅल्यू ऑफ अनफर्निश्ड हाऊस आली. किती आली ती? 4,200. यात आपण ॲड करणार कॉस्ट ऑफ फर्निचर. एम्प्लॉयरने स्वतःचं फर्निचर दिलेलं आहे तुम्हाला वापरायला. हे कसं कळलं? कारण त्याची तुम्हाला कॉस्ट लिहून दिली आहे. म्हणजे त्याने स्वतःचं फर्निचर दिलं आहे. याच्या 10% तुम्हाला इथे काय येतील? टॅक्सेबल येतील. मग हे बघा 10% काढले. या दोघांची टोटल आली तुमचं व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन. मग जर का इथे त्या व्यक्तीने कॉस्ट ऑफ फर्निचर दिलेली नसती आणि त्याने रेंट दिलेलं असतं, रेंट म्हणजेच याचा अर्थ त्या व्यक्तीने ते फर्निचर आपल्याला रेंटवर आणून दिलं आहे. समजा 400 रुपये पर मंथ, 12×4 48. मग 4800 तुम्हाला इथे टॅक्सेबल झाले असते 10,000च्या जागी. एक्झाम्पल दिलं हां, पण आपल्याकडे कॉस्ट ऑफ फर्निचर दिलं होतं म्हणजे त्या कॉस्टच्या 10% आपण काय केले? टॅक्सेबल केले. अशी आली आपली व्हॅल्यू ऑफ फर्निश्ड हाऊस. पुन्हा एका व्हॅल्यू ऑफ फर्निश्ड हाऊस आपण कसं काढलं? त्यासाठी सगळ्यात पहिले आपण हा फॉर्मॅट लिहिला. हा फॉर्मॅट लिहिल्यावर 2 नंबरला आपण काढली सॅलरी. सॅलरी कशी येईल? बेसिक सॅलरी 15,000 × 12 किती आली? 1,80,000. डिअरनेस अलाउन्स 2,000 × 12. का बरं 2,000? डिअरनेस अलाउन्स मिळताना 6,000 मिळाला आहे, पण घेताना आपण 2,000च घेतला. का? कारण तो रिटायरमेंटसाठी ठेवलेला आहे, फॉर्मिंग पार्ट आहे म्हणून तो घेतला. 2,000 × 12 किती आले? 24,000. पर्सेंटेज कमिशन किंवा फिक्स कमिशन आपल्याला दिलेलं नाही आहे, सो ते इथे घ्यायचं नाही.
बोनस फॉर द इयर इथे दिलेलं होतं ते किती होतं 40,000, ते घेतलं. आणि लास्ट काय घेतलं, ऑल टॅक्सेबल अलाउन्सेसमधला एकच अलाउन्स आपल्याला दिला आहे, मेडिकल अलाउन्स, तो घेतला इथे. ह्यांची टोटल आली 2,68,000. आपल्याकडे अजून अलाउन्स कोणते आले असते, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स, चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स, जे टॅक्सेबल होतात ना, अमाऊंट वजा होऊन बाहेर आलेले अमाऊंट, त्या घ्यायच्या. ओके. मेडिकल अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल आहे, ह्यांना घेतलं 2,68,000. 2,68,000च्या 15% आपली व्हॅल्यू ऑफ हाऊस आली. कशी आली ती व्हॅल्यू ऑफ हाऊस 15%? 15% कशी आली आपली व्हॅल्यू ऑफ हाऊस? तर ती ह्या गोष्टीमुळे आली, पॉप्युलेशन आणि पर्सेंटेज ऑफ सॅलरी. बघा, हे घर त्या व्यक्तीच्या स्वतःच्या मालकीचं आहे, एम्प्लॉयरच्या, म्हणून पॉप्युलेशनच्या हिशोबाने आपल्याला टॅक्सेबिलिटी येईल. म्हणजे बघा, 10 लाखापर्यंत पॉप्युलेशन आहे तर आपल्याकडे 7.5% ऑफ सॅलरी टॅक्सेबल होईल व्हॅल्यू ऑफ हाऊस म्हणून. 10 लाख ते 25 लाखापर्यंत पॉप्युलेशन असेल तर ते येईल 10%, आणि 25 लाखाच्या वर पॉप्युलेशन जाईल तर येईल 15%. मुंबईमध्ये ऑबियस पॉप्युलेशन 25 लाखाच्या वर असते, म्हणजे याचा अर्थ इथे किती आले, 15% ऑफ सॅलरी आले. ही आली तुमची व्हॅल्यू ऑफ हाऊस, 15% ऑफ दिस सॅलरी, ते आले एवढे. ओके. अमाऊंट पेड बाय एम्प्लॉईने किती पेड केली होती अमाऊंट, 3,000 गुणिले 12 ह्याच घरासाठी. म्हणजे विचार करा, कल्याणीला 40,200 टॅक्सेबल होणार होते, पण तिने 36,000 रुपये ऑलरेडी त्या घरासाठी रेंट पेड केलेलं आहे. मग तिला टॅक्स कितीवर बसेल, फक्त 4,200वर. असं आपलं ठरलंच होतं. तेवढंच आपल्याला कळलं की तिला फर्निचर पण दिलेलं आहे आणि ती कॉस्ट दिलेली आहे, म्हणजे फर्निचर स्वतःचं आहे. 1 लाख गुणिले 10% किती आले ते 10,000. हे ॲड केल्यावर आली आपली 14,200. व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन, मग आपण ते घेतले फुल्ली टॅक्सेबल. हे बघा इथे, हे बघा ते इथे घेतले फुल्ली टॅक्सेबल. त्याच्यानंतर एम्प्लॉयरने एम्प्लॉईसाठी जेवढे काही खर्च केले ते पण टॅक्सेबल ॲज अ सॅलरी असतात. मग बघा, झाडू मारणाऱ्याची सॅलरी फुल्ली टॅक्सेबल, वॉचमॅनची सॅलरी फुल्ली टॅक्सेबल, गॅस इलेक्ट्रिसिटी वॉटर पेड बाय एम्प्लॉयर फुल्ली टॅक्सेबल, सर्वंटची सॅलरी फुल्ली टॅक्सेबल. या सगळ्यांची टोटल आली बाहेर फुल्ली टॅक्सेबल, नो एक्झम्पशन, याच्यावर काहीही एक्झम्पशन मिळत नाही. उसके बाद क्या मिला, उसके बाद आपको यहाँ पे मिला है, हाँ थांबा, सी हियर, हॉस्पिटल बिल रिइम्बर्स्ड बाय द एम्प्लॉयर 32,000. पण इथे कोणी म्हटलं आहे का की प्रायव्हेट हॉस्पिटल होतं की गव्हर्मेंट हॉस्पिटल होतं? नाही म्हटलं. मग आपण मानायचं की हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल फुल्ली टॅक्सेबल, गव्हर्मेंट हॉस्पिटल फुल्ली एक्झाम्प्ट. चला मग इथे आपण मानलं की हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट झालेली आहे. मी इथे लिहिलं पण आहे बघा, अज्युम्स ट्रीटमेंट इन प्रायव्हेट हॉस्पिटल, म्हणून फुल्ली टॅक्सेबल. ओके. मेडिकल अलाउन्स बघा मी इथे फुल्ली टॅक्सेबल केला आहे. आता कार फॅसिलिटी बघायची राहिली आहे तुमची. चला लक्ष द्या. जेव्हा गाडी एम्प्लॉयरची असते, गाडी एम्प्लॉयरची आहे, एक्सपेन्स पण एम्प्लॉयरने केलेला आहे. ओके. आणि जेव्हा पार्टली पर्सनल पार्टली ऑफिशियल यूज असतो तेव्हा एकतर तुम्हाला 1,800 पर मंथ टॅक्सेबल होतात किंवा 2,400 पर मंथ टॅक्सेबल होतात. 1,800 कोणाच्या केसमध्ये, 1,800 इन केस ऑफ नॅनो आणि 2,400 इन केस ऑफ स्कॉर्पिओ. ओके. मग बघा, नॅनो म्हणजे कोणती, 1,600 cc किंवा त्याच्या आतमध्ये, आणि स्कॉर्पिओ म्हणजे काय, तर 1,600 cc नेहमी वरती. ओके. मग इथे आपल्याकडे या प्रॉब्लेममध्ये क्वेश्चन दिलेला होता की एम्प्लॉयरने गाडी दिली, खर्च पण एम्प्लॉयरने केला, आणि गाडीची cc आय थिंक जास्त होती. मीच पाहिली नाही, प्रॉब्लेम तर सोडून मोकळी झाली. 1,800 cc म्हणजे जास्त होती, म्हणजे ही स्कॉर्पिओ आहे, है ना. 1,600 cc वर आहे म्हणजे ही स्कॉर्पिओ आहे. स्कॉर्पिओ आहे म्हणजे किती, 2,400 गुणिले 12 टॅक्सेबल झाले. ओके. उसके बाद में क्या मिला है, कुछ मिला है क्या?
नहीं, उसके बाद कुछ नहीं मिला, सो ग्रॉस सैलरी कर दिया. ग्रॉस सॅलरीतनं वजा करणार आपण. ओ ओ ओ नाही नाही नाही, डिडक्शन अंडर सेक्शन 16. डिडक्शन अंडर सेक्शन 16मध्ये पहिलं काय आहे, तर ते आहे स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन IA. किती 50,000 फुल डिडक्शन मिळेल आपल्याला. कारण सॅलरी तर 50,000च्या वर आहे. सॅलरी कोणाची असू शकते का रे 40,000 असती तर त्याला 40/40 एक्झम्पशन डिडक्शन मिळून गेलं असतं, त्याला टॅक्सच बसला नसता, नील झालं असतं. पण असं कधी होत नाही ना. सॅलरी बघा केवढी आहे, एक्झम्पशन डिडक्शन किती मिळालं, 50,000 फुल डिडक्शन मिळालं. प्रोफेशन टॅक्स पेड मॅक्स अलाउड अप टू 2500, आणि ह्या व्यक्तीने 2500च पेड केलेले आहेत. सो 2500चं काय मिळणार आहे, डिडक्शन मिळणार आहे. ह्या दोघांची टोटल करून बाहेर लिहिली आणि ती ह्या ग्रॉस सॅलरीतनं लेस केली. ही आली आपली नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. एक मिनटं चला बरं प्रॉब्लेममध्ये. हां, एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. बघा, प्रोफेशनल टॅक्स पेड बाय एम्प्लॉयर असताना इथे, जर का इथे प्रोफेशनल टॅक्स पेड बाय एम्प्लॉयर असताना, तर तुम्ही काय केलं असतं माहिती का, पहिले प्रोफेशनल टॅक्स पेड बाय एम्प्लॉयर आहे म्हणून, एक मिनिट थांबा, प्रोफेशनल टॅक्स पेड बाय एम्प्लॉयर आहे म्हणून तुम्ही पहिले त्याला इथे वरती टॅक्सेबल केलं असतं ग्रॉस सॅलरीच्या वरती, आणि मग त्याचं खाली डिडक्शन घेतलं असतं. डिडक्शन तर तुम्हाला मिळणार आहे कन्फर्म, कारण तुमच्या नावाने प्रोफेशन टॅक्स पेड झालेला आहे. ओके, पण तो जर का तुमच्या एम्प्लॉयरनी पे केला असेल तर तो वर टॅक्सेबल होईल आणि खाली डिडक्ट होईल. हे होतं तुमचं टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरीज.